नमस्कार. मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूब साठी आणि महाराष्ट्रातील तमाम युवकांसाठी आजचा खूप महत्वाचा दिवस. कारण आज फिनलंडमध्ये अँबॅसेडर म्हणून असलेले आमच्या कोटरवार सरांचे चिरंजीव हेमंतजी कोटरवार की त्यांची आम्ही मुलाखत घेत आहोत. एका बाजूला बेकारी, महागाई, नोकऱ्या मिळत नाही म्हणणारी मुलं आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड आत्मविश्वासाने वाटचाल करणारे हेमंतजी कोटरवार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आपण आपली जडणघडण शालेय शिक्षणापासून आपण कशा पद्धतीनं सगळं अभ्यासक्रम केला, अनेक राष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं काम करता हे लोकांना सांगावं असं मला वाटतं. नमस्कार. खूप खूप धन्यवाद मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि मराठवाडा नेताला पण खूप शुभेच्छा. तुमच्या चॅनलला पण खूप खूप शुभेच्छा. माझी स्कूलिंग लातूरमध्ये झालेली आहे. मी वाले इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे. 1987ला माझी मॅट्रिक झाली आणि नंतर दयानंद सायन्स कॉलेजमध्ये होतो आणि थँक्स टू लातूर पॅटर्न मी मेरिटमध्ये पण आलो होतो आणि त्यानंतर मी बिट्स पिलानी राजस्थान येथे शिक्षणासाठी गेलो होतो आणि तिकडेच बेसिकली सिव्हिल सर्व्हिस जॉईन करावी अशी इच्छा झाली आणि दॅट वॉज ऑफकोर्स अगेन्स्ट द मेंटॅलिटी ऑफ रेस्ट ऑफ द पीपल. कारण पिलानीमधून कोणीच सिव्हिल सर्व्हिसमध्ये जात नव्हतं. ते वातावरण नव्हतं. प्रत्येक जण युएसलाच जायचं आणि तर नॉर्मल तो पॅटर्न होता. पण मे बी बिकॉज ऑफ लातूर, बिकॉज ऑफ अवर बॅकग्राऊंड अशी इच्छा झाली की आपण काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे होतं आणि त्यामुळे मग मी ते सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन केली आणि देन आय वॉज व्हेरी लकी टू जॉईन द इंडियन फॉरेन सर्व्हिस. मी 1996 बॅच भारतीय विदेश सेवेचा ऑफिसर आहे. आपण जवळजवळ 25 वर्षापासून फॉरेन सर्व्हिसेस जॉईन केलेले आहे. तर इकडल्या विद्यार्थ्यांनी फॉरेन सर्व्हिसला सक्सेस होण्यासाठी काही त्यांना टिप्स द्याव्या असं मला वाटतं. नाही, फॉरेन सर्व्हिस आणि बाकी सर्व्हिसेस ह्या बेसिकली पार्ट ऑफ द युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आहे आणि हा तुमचा प्रेफरन्स आहे. पण नॉर्मली जे ग्रामीण विद्यार्थी असतात त्यांना फॉरेन सर्व्हिस काय आहे याबद्दल जास्त कल्पना नसते. त्यामुळे लोक अप्लाय करत नाहीत. त्यांना नॉर्मली डिस्ट्रिक्टमध्ये फक्त कलेक्टर दिसतो, एसपी दिसतात, सीओ दिसतात. त्यामुळे त्यांचे एक लिमिटेड आहे. आता माझे पण तोच विषय होता कारण मी लातूरमध्ये त्यांनाच पाहिलेलं होतं. बाकी सिव्हिल सर्वंट कोणी दिसत नाही. पण फॉरेन सर्व्हिसचं आता लोकांना थँक्स टू सोशल मीडिया, थँक्स टू वेगवेगळी माध्यमं, त्यामुळे आता फॉरेन सर्व्हिसबद्दल खूप माहिती झालेली आहे. इव्हन लहान मुलांना सुद्धा देशाच्या बाहेर काय चाललेलं आहे, आपले काय रिलेशन्स आहेत त्याबद्दल त्यांची आता एक अंडरस्टँडिंग वाढलेली आहे आणि त्यामुळे ओव्हर द रिसेंट म्हणजे काही वर्षामध्ये आता खूप मुलं फॉरेन सर्व्हिस हा फर्स्ट चॉईस अप्लाय करत आहेत. कारण त्यांना असं वाटत आहे की देशाच्या विकासासाठी फक्त देशामध्येच काम करून जमत नाही, पण दुसऱ्या देशाची सहायता पण करायला पाहिजे. जसं आपण म्हणतो की विकसित भारत, 100 वर्षात आपल्याला विकसित भारत व्हायचं, डेव्हलप्ड कंट्री व्हायचं. म्हणजे नेमकं काय व्हायचंय की वी वॉन्ट टू बी लाईक युरोप, वी वॉन्ट टू बी लाईक US. त्या लेवलचं आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढायला पाहिजे. पण फक्त आपण काम करून होणार नाही. यू नीड सपोर्ट ऑफ अदर कंट्रीज. त्यासाठी आपल्याला युरोपियन कंट्रीजची गरज आहे कारण ते आपल्याला टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करतील. आज आपण टेक्नॉलॉजी डेफिशियंट आहे. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजीज नाही आहेत. म्हणून आपण आत्मनिर्भर भारत हा प्रोग्राम सुरू केलेला आहे प्राईम मिनिस्टरने, की ज्यामुळे आपण स्वतः टेक्नॉलॉजी डेव्हलप करू, आपण स्वतः प्रोडक्शन करतील आणि सो दॅट वी कॅन रिड्यूस आवर डिपेंडन्स. तर हा बेसिकली त्यासाठी फॉरेन सर्व्हिसचा हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतो. तर आपण जेव्हा युपीएससी थ्रू फॉरेन सर्व्हिस एक्झाम पास झाला तर त्यावेळेस आणि तुम्ही फर्स्ट कुठल्या देशात जॉईन झालात तर किंवा या देशातून त्या देशात जात असताना आम्हाला लातूरून मुंबईला जायचं म्हणलं तर अनसिक्युअर्ड वाटतं. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी त्याच्यावर तुमच्या कामावर, तुमच्या जॉबवर निश्चितच परिणाम होत असेल. हाऊ कॅन फेस जे सांगू शकता ते सांगावं असं मला वाटतं. मला तेवढा त्रास नाही झाला कारण मी 12वी नंतर पिलानीला गेलो आणि म्हणजे लातूरच्या मुलाला राजस्थानमध्ये शिकायला जाणे दॅट इट सेल्फ वॉज अ बिग चॅलेंज. कारण मला इथे प्रत्येक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटली होती
पण बिकॉज आय गॉट मोटिवेशन फ्रॉम माय फॅमिली, त्यामुळे मी पिलानीला गेलो. म्हणजे ते डिस्टन्स रिअली डिड नॉट मॅटर टू मी. कधी मला असं वाटलं नाही की आपण दूर आहे, जवळ आहे. आणि आजकाल तर त्या काळात टेलिफोन नव्हते, म्हणजे इट वॉज नॉट सो कॉमनली अवेलेबल, कनेक्टिव्हिटी नव्हती, पण तरी असं काही वाटलं नाही की डिस्टन्स आहे. असं वाटायचं ठीक आहे 24 तासात आपण येऊ कुठे गेलो तर. आणि आता तर टेलिफोन आहे, सोशल मीडिया आहे, त्याच्यामुळे आता कनेक्टिव्हिटी खूप वाढलेली आहे. आता तर डिस्टन्स खरं तर मॅटरच करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जिथे अपॉर्च्युनिटीज भेटतात आपण तिथे जायला पाहिजे, की फक्त मला गावातच राहायला पाहिजे किंवा स्टेटमध्येच राहायला पाहिजे. आय थिंक वी शुड नॉट लिमिट आवर सेल्फ. कारण जेव्हा आपण लिमिट करू की मला इथेच राहायचं, तेव्हा तुमचा तो प्रोग्रेस स्टॉप होणार आहे. सर, एकंदरीत आपण फॉरेन सर्व्हिसेस मध्ये जात असताना आपला फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह संपर्क येतो का? पॉलिटिकली वगैरे सरकार बदलल्याचा काही परिणाम आपल्या पॉलिसीवर होतो का नाही सर? ब्युरोक्रेसी नॉर्मली दिस इट डझंट गेट अफेक्टेड बाय पॉलिटिकल चेंजेस. नॉर्मल कधीच होत नाही. आणि फॉरेन सर्व्हिस काय, बिकॉज वी आर इन अ डिफरंट, वी डील विथ डिफरंट ऍस्पेक्ट्स, त्यामुळे आमच्याकडे काही कधीच पॉलिटिकल इंटरफिरन्स झालेला नाही. म्हणजे आता एवढे गव्हर्नमेंट आम्ही पाहिले नाही, पण कधीच काही म्हणजे चेंजेस होत राहतात, पण आमच्या याच्यावर कधी परिणाम झालेला नाही. आणि इव्हन फॉरेन पॉलिसीमध्ये पण कधी चेंज झालेला नाही. देर इज अ कन्सिस्टन्सी, नेहमीच कन्सिस्टन्स राहते. परराष्ट्र धोरण पूर्वीच्या सरकारचं, या सरकारचं, की आमचं परराष्ट्र धोरणामुळं आमची उंची आहे असं जे म्हटलं जातं, हे परराष्ट्र धोरणामुळं असते की आपल्या अँबॅसिडरचा रोल हा किती महत्वाचा असतो सर? कसं आहे की पुष्कळ ऍस्पेक्ट्स आहेत. एक तर देशाचा जेव्हा प्रोग्रेस होतो, देशाची उंची जेव्हा वाढते, नक्कीच तुमचा रिस्पेक्ट वाढतो. आम्ही फक्त तिथे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आहोत, पण समजा देश ग्रोथ झाला तर आमची पण इमेज चांगली होते. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाला ती इमेज कशी, आता जेव्हा मी लातूर म्हणजे आम्ही पिलानीला होतो आणि जेव्हा आम्ही बाहेर अप्लाय करत होतो युनिव्हर्सिटीजमध्ये, तर चांगले युनिव्हर्सिटीज आम्हाला ऍक्सेप्ट करत होते इंडियन स्टुडंट्सला. नॉर्मली सेकंड टियर, थर्ड टियर युनिव्हर्सिटीज ऍक्सेप्ट करत होते. टॉप टियरचे कधीच इंडियन स्टुडंट्सला घेत नव्हते 1990s मध्ये. पण मागच्या एक 10 ते 15 वर्षात द बेस्ट युनिव्हर्सिटीज आर ऍक्सेप्टिंग इंडियन स्टुडंट्स. हा जो चेंज मी माझ्या मागच्या 25 वर्षात पाहिलेला आहे, दिस इज समथिंग न्यू. आणि हे म्हणजे आपला देश पुढे गेलेला आहे, आपल्या लोकांबद्दल लोकांना आदर आहे. द बेस्ट पार्ट इज इंडियन स्टुडंट्स, इंडियन प्रोफेशनल्स, दे आर रेस्पेक्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता हे सर्व होत असताना आपल्याला आतापर्यंत किती राष्ट्रामध्ये आपण गेला सर? म्हणजे जॉब म्हणजे आपल्या अँबॅसिडर म्हणून कुठं कुठं? पाच राष्ट्रात. कोणत्या कोणत्या? मी बेल्जियमला होतो, अल्जेरियाला होतो, स्वित्झर्लंडला होतो, सौदी अरेबिया आणि चेक रिपब्लिक. अच्छा. आता हे सर्व करत असताना तुम्हाला तिथं म्हणजे फिरण्याला, जसं आपण सगळीकडे फिरू शकतो, तिथं तुम्हाला जसं जजेस लोकांना जजला हे फार मर्यादा असतात, तसं तुम्ही तिकडं फिरू शकता का? आणि जर फिरू शकत असाल तर तुम्हाला काय म्हणजे कुठल्या देशात काय मिळतं की जे आपल्याकडं, जसं लातूरचं म्हणतात जे जे नवं ते लातूरला यावं, तसं जे जे नवं ते भारतात यावं, असं काही तुम्ही ऑब्झर्वेशन सांगू शकता का सर? नाही, फॉरेन पॉलिसी जी असते, जसे दोन देशातले संबंध म्हणजे दोन व्यक्तींचे संबंध, आज माझे आणि तुमचे संबंध कसे वाढतील? मी तुम्हाला भेटेल, तुम्ही माझ्या घरी या, मी तुमच्या घरी येऊ, आपण सोबत काहीतरी डिस्कस करू. तेव्हा मी सौदी अरेबियामध्ये राहिलो. ती अरब वर्ल्ड असल्यामुळे ती थोडीशी फ्युडल सेटअप आहे. कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी तो राजाचा मुलगा आहे, कोणी नाही आहे, तर तो डिफरन्सेस आहेत. पण युरोपमध्ये आणि ह्याच्यामध्ये कम्प्लीट कॉन्ट्रास्ट दिसतो. आता तिकडे विमेन आहेत, आता विमेन्स राईट्स, फेमिनिझम हे खूप स्ट्रॉंग मुवमेंट आहे तिकडे युरोपमध्ये. आता युरोपमध्ये आता LGBT हे इश्यूज आता खूप पुढे गेलेले आहेत. LGBT म्हणजे काय सर? ते आता सेम सेक्स मॅरेजेस किंवा ते लेस्बियन, हे तो जो ग्रुप आहे, तर त्यांच्या राईट्स बद्दल, त्यांच्या आयडेंटिटी बद्दल आता तिकडेच चालू झालेलं आहे. पण ते सौदी अरेबियामध्ये गेलं किंवा अल्जेरियामध्ये गेलं, ह्या इश्यूजला कोणी बोलू शकत नाही, कारण सोसायटी आपली कन्झर्वेटिव्ह, तिथली सोसायटी. म्हणजे असे डिफरन्सेस प्रत्येक सोसायटीचे आपापले आहेत. आता एज म्हणजे शासकीय सेवेला 58 वर्ष, 60 वर्ष लिमिट असते, तर आपल्या सर्व्हिसला त्याची काही लिमिट आहे? आमचं 60 वर्षाला रिटायरमेंट आहे. आता आणखी किती वर्ष सर? माझी आणखी 8 वर्ष. 8 वर्ष. तर तुम्ही
इकडं आता जसं 15 दिवसामध्ये इथं सोमानी शाळा, दयानंद कॉलेज, तर तुम्हाला असं वाटत नाही का की या भागातल्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सरांचाही स्वभाव नाही, घुसून काहीतरी माझा मुलगा येत आहे कार्यक्रम ठेवा म्हणायचा आणि तुमचाही नाही, तर मला वाटतं की तुमच्या ज्ञानाचा आता आणि आफ्टर सर्व्हिस तुम्ही तिकडं स्टेबल होणार का इकडे येणार भविष्यात? नाही, बॅक टू पवेलियन, आम्ही वापस इकडेच येणार, आणखी कुठे जाणार आहे? म्हणजे परराष्ट्रात UK नाही, 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 नाही. तर काय करावं म्हणजे तिकडला मीडिया कसा वाटतो सर तुम्हाला? आता वेगवेगळ्या स्टेटमध्ये डेमोक्रेसी मीडिया, इकडला मीडिया कसा वाटतो सर तुम्हाला? नाही, इंडियन मीडियाची ब्युटी अशी आहे की म्हणजे जेवढा मीडिया इथे इंडियामध्ये पाहिलेला आहे, आणि कारण इंडिया एवढी कॉम्प्लेक्स कंट्री आहे. आता लातूरचा मीडिया, मराठवाड्याचा मीडिया, स्टेटचा मीडिया, नॅशनल मीडिया, आता आणि प्रत्येकाला एकाच साच्यात बसवता येते. आणि ती आपल्या देशाची ब्युटी आहे. आता मी चेक रिपब्लिकमध्ये होतो, ती कंट्री छोटी, फक्त 1 करोड पॉप्युलेशन आहे. आपल्या मराठवाड्या एवढा देश आहे तो, त्याच्यामध्ये तिथे मीडियाचे लिमिटेशन्स येतात, पण तिथे पण फ्री आहे. पण जसं मी सौदी अरेबियामध्ये होतो, तिथे मीडिया तेवढा फ्री अँड फेअर नसायचा, कारण ऑब्व्हियसली इट्स नॉट अ डेमोक्रेसी. जिथे डेमोक्रेसी नाही तिथे, पण आय थिंक वी शुड टेक प्राईड इन आवर मीडिया. व्हॉट अबाउट टुरिझम? कारण या वर्षी मी पाहिलं की काश्मीरला सगळ्यात जास्त लातूरकर गेलेले दिसले, परराष्ट्रातही बरेच जण गेलेले दिसले. तर भारतात टुरिझमसाठी कॉन्सन्ट्रेशन काय काय करावं असं तुम्हाला वाटतंय? कारण फार मोठी इंडस्ट्री, टुरिझम इंडस्ट्रीमुळं लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. तर त्याची मार्केटिंग हे काय करावं असं तुम्हाला आलेल्या अनुभवातून तुम्ही सांगू इच्छिता? नाही, भारत सरकारने आता टुरिझमवर फोकस करायला चालू केलेलं हा. आहे. जसं आता प्राईम मिनिस्टरने आता स्टेटमेंट दिलं होतं की 3 T's, टेक्नॉलॉजी, टुरिझम, म्हणजे त्या 3 T's मध्ये टुरिझम इज वन ऑफ द फोकस ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा फोकस असतो त्यांना रिअलायझेशन आहे की आपण टुरिस्ट वाढवायला पाहिजे, कारण जेव्हा टुरिस्ट इथे येतो, इथे 8 दिवस राहतो, सो इट रिअली हेल्प्स द इकॉनॉमी. आता फॉर एक्झाम्पल जे व्हिसा द्यायचो आम्ही, व्हिसा प्रोसेस आम्ही खूप आता फॅसिलिटेट केलेली आहे. पूर्वी लोकांना एम्बसीमध्ये यावं लागायचं, आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. सो खूप कंट्रीजला आम्ही ऑनलाईन व्हिसा, ई व्हिसा सर्व्हिसेस चालू केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिसा शुड नॉट बिकम अ बॉटलनेक फॉर कमिंग टू इंडिया. तो एक मेजर इश्यू आहे. सेकंड स्टेप काय की जेव्हा टुरिस्ट इथे इंडियामध्ये येतो, इथला इन्फ्रास्ट्रक्चर, कारण शेवटी तो समजा लँड झाला, इंडियामध्ये आला, सो व्हॉट इज दॅट इकोसिस्टम. आता आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे. आता कोणते, आता समजा तो दिल्लीला येईल, तो जयपूरला जाऊ शकतो, आग्र्याला जाऊ शकतो, सगळं एक आसपास गोल्डन ट्रायंगल ज्याला म्हणतात. तर त्यामुळे टुरिझम वाढलेलं आहे, नक्कीच वाढलेलं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी झालेली आहे की आपली इंडियन कम्युनिटी एवढी वाढलेली आहे देशाच्या बाहेर, तो मेसेज स्प्रेड करतो. आता इंडिया ते नाही आहे, इंडियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे. हे फॉरेनरला पूर्वी माहित नव्हतं, कारण फॉरेनरचं काय असतं, मी 20 वर्षाखाली आलेलं होतं, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, पण त्याला हे माहित नसतं की आता कसं चेंज झालं. तर आपला जो प्रत्येक भारतीय जो बाहेर जातो, ही हॅज बिकम अँबॅसेडर. तो मेसेज कन्वे करतो फॉरेनरला, अरे तुम्ही जा, इंडिया बदललेलं आहे. आणि आय थिंक दॅट इज द बिग चेंज. आता चेक रिपब्लिक छोटीशी कंट्री, पण 25-30 हजार लोक दरवर्षी येतात. आणि इंडियन टुरिस्ट हॅव बिकम अ मेजर सोर्स ऑफ अर्निंग. कंट्री सुद्धा वाट पाहतात की इंडियन टुरिस्ट यायला पाहिजे, कारण त्यांची जी स्पेंडिंग कपॅसिटी आहे दॅट इज अनमॅच. केरला बघा, दोघांचे इश्यूज वेगळे आहेत. एका स्टेटमध्ये 99%, 100% लिटरसी आहे, काही स्टेटमध्ये 20% लिटरसी आहे, किंवा 40% मध्ये सोशल इश्यूजचा प्रॉब्लेम नाही. जसं महाराष्ट्र इज अ व्हेरी डेव्हलप्ड स्टेट, आपल्या इथं तो प्रॉब्लेम नाही आहे. पण समजा तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये गेला तर तो इश्यू असू शकतो काही. तर एक कॉमन सोल्युशन राहू शकत नाही, कॉमन कारण राहू शकत नाही की का कशामुळे कोणतं डेव्हलप्ड आहे. आता समजा आपण विचार केला की तमिळनाडू किंवा कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्र असेल, दे कॅन बी कम्पेअर्ड टू एनी डेव्हलप्ड कंट्री. म्हणजे समजा GDP आपण महाराष्ट्राचा बघितला आणि एखाद्या युरोपियन राष्ट्राचं बघितलं, सारखं आहे. म्हणजे आपण बिगारलं एक युरोपियन कंट्री, पण जेव्हा एक देश म्हणून बघतो तर मग थोडंसं एक ऍव्हरेज आउट होऊन जातं. पण इट्स अ प्रोसेस. आता हळूहळू होत राहतं. त्याच्यासाठी एक कारण नाही, प्रत्येक स्टेटचे इश्यूज वेगळे आहेत, कारण वेगळे आहेत. आता प्रत्येकाला आपण असं म्हणता येत नाही की तुम्ही काम करत नाही म्हणून मागे आहात, असं नाही आहे. देर इज अ बॅकग्राऊंड, देर इज अ हिस्ट्री, कशामुळे असं झालेलं आहे. नॉर्थ ईस्टची हिस्ट्री वेगळी आहे, बिहारची हिस्ट्री वेगळी आहे, UPची हिस्ट्री वेगळी आहे, कारण आपण सोबत नव्हतो. 1947ला हे 562 स्टेट होते, 562 स्टेट होते, त्याच्यापासून आपण एक कंट्री झालेलो.
इट विल टेक टाइम. म्हणजे याच्यासाठी आपण एक कारण होऊ शकत नाही आणि एक सोल्युशनही होऊ शकत नाही. आपण भारतीय आहात, आपण महाराष्ट्रीयन आहात, आपण लातूरकर आहात, तर येणाऱ्या काळात फॉर दी रिअल डेव्हलपमेंट इकॉनॉमिकली, एज्युकेशनल यासाठी काय करावं किंवा काय व्हावं असं तुम्हाला वाटतंय इथल्या शिक्षण संस्था, एज्युकेशन सिस्टीम विषयी? नाही, आपण एज्युकेशन सिस्टम तर म्हणजे लातूर पॅटर्न तर एस्टॅब्लिश केलेलाच आहे. म्हणजे मी 12वी झालो, आय एम ऑल्सो प्रोडक्ट ऑफ लातूर पॅटर्न. स्टील पीपल टॉक अबाउट लातूर पॅटर्न आणि इट्स अ रेस्पेक्टेड पॅटर्न. असं नाही की काही लोकांना डाऊट आहे. म्हणजे आता सगळे विद्यार्थी ते शिकायला येतात, लातूरची इकॉनॉमी झालेली आहे. पण आय थिंक काय झालेलं, आपला फोकस हमेशा 12वी पर्यंत झालेला आहे. वी आर नॉट स्टार्टेड थिंकिंग बियॉन्ड 12th काय. लातूर पॅटर्न आहे 12वीला थांबतो, पुन्हा का नाही. आय थिंक दिस इज व्हॉट आय थिंक वी नीड टू डू. की म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर काय करायला पाहिजे, याच्यानंतर काय करायला पाहिजे. कारण एवढे विद्यार्थी आपले गेलेले आहेत बाहेर, वेगवेगळ्या पदावर आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गेलेले आहेत. फक्त आपण त्यांना कनेक्ट सुद्धा केलं, आय थिंक दॅट विल बी अ बिग कॉन्ट्रीब्युशन. सगळ्यांना माहित पाहिजे की कोण कुठे आहे, काय आहे, काय नाही. आणि आता सोशल मीडियाच्या जमान्यात हे खूप सोपं आहे. आय थिंक इट्स मच इझियर, बट वी नीड टू लर्न फ्रॉम इच अदर. असं नाही की त्याला एक सोल्युशन आहे, माझ्याकडून मला कोणाकडून फायदा होईल, त्याला कोणी तर फायदा होईल. आय थिंक वी नीड टू कनेक्ट. आय थिंक कनेक्टिव्हिटी इज अन इम्पॉर्टंट थिंग. आणि तुम्ही जो इंटरव्ह्यू घेता, आय थिंक दिस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट थिंग. फेसबुकच्या थ्रू लोकांना माहित होईल. लातूरला एज्युकेशन मध्ये आणखीन काय काय असावं असं तुम्हाला वाटतंय? 1 मिनिट घेतो मी. परवा अक्षर वन म्हणून एक शाळा आहे, या ठिकाणी 6वी पासून 10वी पर्यंत परीक्षा नाही, टीचर नाही, मुलं झाडून काढणं, स्वयंपाक करणं, पाणी भरणं, युरेनिच वर्क ते करतात, नॉमिनल ऍडमिशन घेतात. आणि ते IIT वगैरे बऱ्याच ठिकाणी तिथले विद्यार्थी 20 वर्षात गेलेले आहेत. तर तुम्ही या सर्व देशातून फिरल्यानंतर लातूरला काय असावं ज्यामुळं या ठिकाणी आणखीन विद्यार्थ्यांना स्कोप्स फॉर बिझनेससाठी किंवा फॉर सर्व्हिससाठी किंवा एज्युकेशन मध्ये कशात कॉन्सन्ट्रेट, डॉक्टर, इंजिनियर आणि चुकून मुकून UPSC MPSC. बरोबर आहे. नाही, ऍक्च्युली सगळ्यात काय झालेलं आहे की प्रत्येकाला असं वाटत आहे, प्रत्येक पालकाला असं वाटत आहे की हे माझं टार्गेट आहे, माझ्या मुलांनी हे करावं. पण 12वी पर्यंत पुढे काय माहित नाही, कम्प्लीट कन्फ्युजन आहे. कारण आपण स्कूल सिस्टमवर जास्त फोकस केलेलं नाही. फक्त एक्झाम आणि मार्क्स याच्या बियॉन्ड आपण विचार केलेला नाही. जो मुलगा जास्त मार्क्स घेतो तो हुशार, ज्याला भेटत नाही तो गाढव. आय थिंक दॅट इज द फिलॉसॉफी. पण आता फिनलँड इज नंबर 1 इन द एज्युकेशन सिस्टम व जगामध्ये. आता आपण फिनलँडचा पॅटर्न आता इंडियन गव्हर्नमेंटने ऍक्सेप्ट करायला सुरू केलेलं आहे. आता फिनलँडचे जे एक्सपर्ट्स आहेत ते आता स्कूलमध्ये जाऊन इंटरॅक्ट करायला सुरू करत आहेत, त्यांना शिकवत आहेत. आता जसं मी सोमानी स्कूलमध्ये गेलेलो आहे, तर तिथे अगोदरच त्यांनी फिनलँड पॅटर्न बद्दलचं डिस्कशन सुरू झालेलं आहे. आय मीन दॅट इज समथिंग. तर लातूर पण चेंज होत आहे की असं नाही की लातूर फक्त आपण आता IIT हे ते. आता त्यांना असं वाटतं की आपण पण काहीतरी करायला पाहिजे. वी हॅव टू गो बियॉन्ड दॅट. ते जे म्हणतात ना की कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट ऑफ अ माइंड. फक्त मार्क्स इज ठीक आहे, इट्स अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट, बट वर्ल्ड इज मच बियॉन्ड दॅट. हे आता लातूरकरांना कळालेलं आहे. आता मला असं कळालं की म्हणजे इव्हन 5वी ते 6वीच्या मुलांना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज किंवा जगामध्ये काय चाललंय किंवा भारतामध्ये काय चाललंय, सो दे आर अवेअरनेस वाढलेलं आहे. आय थिंक इट्स अ स्लो प्रोसेस, बट इट्स हॅपनिंग. सर, सोशल मीडिया, फेसबुक आणि युट्यूब मी जे करतोय, इकडं लोकांना चांगलं बघावं, आवडावं, वाचावं असं नाही, पण वाईट, क्राईम, कास्टिझम ह्याच्याकडे लोकांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा ओढा जास्त आहे. मग चांगल्या गोष्टीकडे लोकांनी यावं यासाठी काय करावं लागेल? म्हणजे मला थोडं टिप्स म्हणून म्हणतो की काय करावं लागेल की ज्यामुळे लोकांना चांगलं बघायला वेळ मिळेल. आता तुमचा इंटरव्ह्यू घेतला, बाकी कुठेतरी एखाद्या पॉलिटिकल भांडखोर माणसाचा घेतला, शिव्या देण्याचा व्ह्यूज वाढतात, शेअर वाढतात. पण हे लोकांना अंगीकृत करायला काय करावं लागेल असं वाटतं मला. माझा हा वैयक्तिक प्रश्न स्वार्थ नाही, कारण मी कधी मीडिया कधी हँडल केलेलं नाही. त्याच्यामुळे अल्टिमेटली इट्स अ कॉम्पिटिशन बिटवीन एक्स मीडिया आणि वाय मीडिया. इट्स अ कॉम्पिटिशन. जसं आपण प्रॉडक्ट कॉम्पिटिट करतो, कॉम्पिटिशन जसं असते तसंच काहीतरी करायला पाहिजे. यू नीड टू ब्रिंग सम इनोव्हेटिव्ह थिंग सो दॅट पीपल गेट अट्रॅक्टेड. काहीतरी अट्रॅक्शन असायला पाहिजे, त्याच्याशिवाय लोक येणार नाही. कारण सोशल मीडिया इज लाईक अ ओशन.
त्याच्यातून मी हाच व्हिडिओ का पाहू आणि हाच व्हिडिओ का पाहू. आय थिंक देर हॅज टू बी समथिंग. सर, आता जवळजवळ 25 वर्षाच्या अनुभवानंतर तुम्ही भारतीयांना, महाराष्ट्राच्या लोकांना, शेतकऱ्यांना काय आपली शेतीमालाला भाव मिळत नाही हा एक ओरड आहे, मला मिनिमम प्राइस मिळाल्या पाहिजेत हा एक आहे, आपल्याकडे शुगर इंडस्ट्री वाढले चाललेले आहेत, आता ठोंबरे साहेबांसारखी काही माणसं ऑलराऊंड डेव्हलपमेंट करत आहेत. तर या दृष्टिकोनातून आपल्या भागात शेतकऱ्यांनी काय करावं, तुम्ही आता ऑब्झर्वेशन जर असेल तर लोकांना शेतकऱ्यांनी काय करावं नेमकं? नाही, तर माझं ऑब्झर्वेशन असं आहे की आता युरोपमध्ये आहे, युरोपची सिस्टम ऑफ ॲग्रिकल्चर खूप डिफरंट आहे, आपलं डिफरंट आहे. तिथे कसं आहे की कारण तिथे पॉप्युलेशन कमी आहे, लँड होल्डिंग खूप मोठे आहेत, म्हणजे एकेकाकडे 10,000 एकर 5,000 एकर हे असे लँड होल्डिंग आहेत. तिथे पूर्ण इंडस्ट्रियलाइज झालेलं आहे, म्हणजे एक बेसिकली कॉर्पोरेट्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर तिकडचे इश्यूज वेगळे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं नाही, कारण आपले इश्यूज वेगळे आहेत. आपल्याकडे पॉप्युलेशन खूप जास्त आहे, आपल्याकडे कॉर्पोरेटायझेशन म्हणजे खूप अवघड आहे, कारण प्रत्येकाचं 2 एकर असेल 5 एकर असेल, पण त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावर राहतो. आता सगळ्यात महत्वाचं, यावर्षी पेरण्या सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, आणि मला भीती जी वाटते की आपल्याकडं गाय किंवा पशुधन हे एकदम संपत चाललंय, त्याच्यामुळं लॉसेस, प्रदूषणाची भीती मला वाटते. आणि बेकारीचा विषय सोडा, पण शेतीची कस नाही, सेंद्रिय शेती नाही, मग सायंटिफिकल करतात, कारण त्यांच्याकडे कॉर्पोरेट्स आहेत, त्यांना माहिती आहे की वाढवायला पाहिजे, कशी मेंटेन करायला पाहिजे, बिकॉज इट्स अ बिझनेस फॉर दम. इट्स नॉट अ क्वेश्चन ऑफ लाईव्हलीहूड, इट्स अ बिझनेस. जेव्हा बिझनेस असतो त्यांची अंडरस्टँडिंग वेगळी आहे. पण आपल्याकडे इव्हन शेतकऱ्यांची पण खूप अंडरस्टँडिंग वाढलेली आहे. आता सोशल मीडियामुळे इव्हन तो शिकलेला सुद्धा नसेल शेतकरी, पण तो फेसबुकवर आहे, युट्यूबवर आहे, त्याला माहिती आहे की हा रोग कशामुळे होतो, माझ्या जमिनीची फर्टिलिटी कशामुळे कमी होत आहे, तोही करत आहे. आणि असं नाही की आपण शेतकऱ्याला अंडर एस्टिमेट करायला पाहिजे. आय थिंक ही अंडरस्टँड्स एव्हरीथिंग. मला कोणी म्हणत होतं की एखादा सायंटिस्ट एका पर्टिक्युलर फील्डमध्ये असेल, त्याला फक्त एक एक्सपर्टीज असेल, पण शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीची एक्सपर्टीज आहे. आय थिंक वी शुड नेव्हर अंडर एस्टिमेट. त्याला सगळी माहिती आहे, पण टेक्नॉलॉजीमुळे खूप फरक पडलेला आहे. म्हणजे आपल्याकडं सेंद्रिय आपल्या धान्य न खाल्ल्यामुळं किंवा आपण पेस्टिसाइड वापरल्यामुळं रोग होतात, आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणात तो आहे. पाणी विषय आपल्याकडचा प्रश्न सोडवण्यासाठी कधी काही तुम्ही आज कालपर्यंत लातूरचा विषय होता, बेंगलोरचा विषय, अनेक ठिकाणचा पाण्याचा विषय आहे. ग्लोबल वॉर्मिंग, तिकडं काही ग्लोबल वॉर्मिंगच्या राष्ट्रामध्ये, युरोपमध्ये हा खूप मोठा इश्यू आहे, कारण जे युरोपियन ग्रीन डील आहे, सो दे आर रिअली फोकसिंग ऑन इट. म्हणजे आपल्यापेक्षा ते खूप पुढे आहेत त्या ग्रीन इश्यूजमध्ये. कारण काय होत आहे, आता ग्रीन टेक्नॉलॉजीची गोष्टी होत आहेत, की तुम्ही जे ट्रॅक्टर म्हणत आहे की ज्याच्यामुळे पोल्युशन होत आहे, ते म्हणतात की तुम्ही ट्रॅक्टर असं मॅन्युफॅक्चर करा, अशा टेक्नॉलॉजीज आणा, ग्रीन टेक्नॉलॉजीज, सो दॅट त्याच्यामध्ये कार्बन फुटप्रिंट मिनिमल राहील. म्हणजे आता आपण कार ईव्ही म्हणतो, ईव्ही मध्ये, तर वाय कांट ट्रॅक्टर बी बेस्ड ऑन बॅटरी, म्हणजे त्याच्यामुळे पोल्युशनही होणार नाही आणि खर्चही कमी लागेल. तर तिकडे तो चालू आहे. आणि युरोपियन युनियननी पुष्कळ काही पॉलिसीज आणलेल्या आहेत की बेसिकली दे आर बेसिकली पुशिंग यू फॉर रिड्युसिंग द कार्बन फुटप्रिंट. ग्लोबल वॉर्मिंग हा युनिव्हर्सल इश्यू आहे, आणि इंडियामध्ये पण सिरियसली घेत आहे. जसं आपण आता रिन्युएबल एनर्जीमध्ये आता आपण खूप फोकस करत आहे, जसे सगळीकडे आपण ते सोलर पॅनल्स आणि सोलर एनर्जीवर फोकस आहे, विंड एनर्जीवर फोकस आहे. आणि दिस इज अमेझिंग, कारण इंडियामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू आहे, पण आपण सोलर एनर्जीच्या मागे वी वॉन्ट टू रेड्यूस इम्पोर्ट्स ऑफ ऑइल, कारण आपला ऑइल इम्पोर्ट होतो. पण जेव्हा तुम्ही एनर्जी इथेच मॅन्युफॅक्चर करा तेवढंच तुमचं कमी होईल. सो यू आर रेड्युसिंग युअर इम्पोर्ट्स थ्रू रिन्युएबल एनर्जी. आपल्याकडच्या कल्चर एक काळ होता की मी लहानपणी जेव्हा आर्य समाजी लोकांची भाषणं ऐकायची की भारतीय संस्कृती, कुटुंब व्यवस्था, आता डे बाय डे भारतीय संस्कृती आणि कुटुंब व्यवस्था ही जरा अधपतनाच्या दिशेनं चालली असं वाटतं का तुम्हाला? नाही, बाहेर बसून असं मला कधीच वाटत नाही, कारण इंडियन कल्चरला एवढा रिस्पेक्ट आहे. आता जसं मी आता युरोपमध्ये होतो किंवा इव्हन सौदीमध्ये होतो, की तुम्हाला कसं वाटेल की एखादी
युरोपियन गर्ल किंवा काही ग्रुप तो 10-10 वर्ष भरतनाट्यम करत आहे किंवा कथ्थक करत आहे, हा. इंडियन म्युझिक फॉलो करत आहे, इंडियन लँग्वेजेस शिकत आहे. तर हाऊ डू यू फील? आपण आपल्या कल्चरला जेवढं इम्पॉर्टन्स देत नाही, वी टेक इट फॉर ग्रँटेड. पण ते लोक इथे येऊन शिकतात. आय थिंक दिस इज समथिंग आपण त्याला अंडर एस्टिमेट नाही करायला पाहिजे. आणि दिस इज आवर पॉवर. कारण त्यामुळे ते लोक इंडियाला अट्रॅक्ट झालेले आहेत. कल्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ आवर इमेज. म्हणजे इंडियाची जी इमेज आहे, एक कल्चर आहे, टेक्नॉलॉजी असते, प्रत्येक गोष्टीतून आहे. एकच ऍस्पेक्ट नसतो कोणत्या व्यक्तीचा. सर, आता तुम्ही ज्या ज्या देशात जाता, माझा मूळ प्रश्न की तुम्हाला लिमिटेशन की कल्चरल ऍक्टिव्हिटी अटेंड करणे, पार्टिसिपेट करणे, जनसंपर्क ठेवणे, मग तिथलं सरकारला ते लाईक करते का? मला नेमकं आठवत नाही, 1-1.5 वर्षापूर्वी कुठल्या तरी एम्बेसीला त्यांनी तात्काळ तुम्ही देश सोडा असं म्हटले होते. मला नेमकं आठवत नाही काय. तर असं कधी कल्चरल ऍक्टिव्हिटी किंवा तुम्ही तिथं जास्त मिक्सअप होता वगैरे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम वगैरे का तुम्ही मिक्सअपच होण्याचा प्रयत्न करत नाही? नाही, मी तुम्हाला सांगितलं, संबंध वाढवायचे असेल, 2 व्यक्तीमध्ये संबंध कसे वाढतील? एक दुसऱ्याला मिक्सअप करूनच होईल ना, का दूर राहून होणार? तसं आम्ही मॅक्झिमम मिक्सअप करतो. पण आम्ही सेन्सिटिव्ह असतो की आपण काही गोष्ट केली ते दुसऱ्या देशाने त्याला ऑब्जेक्ट करायला नाही पाहिजे. ते सेन्सिटिव्हिटी तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल सौदी अरेबियामध्ये होतो मी. ती इस्लामिक कंट्री आहे, खूप कन्झर्वेटिव्ह कंट्री आहे. आता तो देश आता 2017 नंतर पुष्कळ चेंज झालेला आहे. इट्स अ कम्प्लिटली डिफरंट. पण मी अगोदरच्या सौदी अरेबियामध्ये होतो. तर त्यामध्ये जेव्हा योगा करत होते तर त्यांना आवडत नव्हतं की योगा केला किंवा तुम्ही पूजा केली किंवा कोणाच्या घरी गेली, घरी जाऊन कुठे पूजा केली, हे त्यांना आवडत नव्हतं. सो वी हॅव टू बी सेन्सिटिव्ह. असं आपण काही करायला नाही पाहिजे की त्या लोकांनी ऑब्जेक्ट करायला पाहिजे. हे आम्हाला भारत सरकार कधी सांगत नाही, पण जेव्हा आम्ही तिथे राहतो हे आम्ही डिसाईड करतो हे नाही करायला पाहिजे. या लोकांना नाही आवडत, आपण का करायला? तसं आता युरोपमध्ये तशी काही रेस्ट्रिक्शन नाही, तुम्ही काही करू शकता कारण ते ओपन आहे. त्यांना असं कधी कधी वाटत नाही की तुम्ही मंदिरात नाही जायला पाहिजे, काही रेस्ट्रिक्शन काहीच नाही. पण इट्स अप टू यू. त्या कंट्रीवर अवलंबून आहे, त्या कंट्रीच्या कल्चरवर अवलंबून आहे. हे तुम्हाला डिसाईड करायचं. त्याला एक फॉर्म्युला नाही. आता समजा एखादा डिप्लोमॅट फॉरेनर इथे येतो, समजा तो लातूरमध्ये आला, की तो कसा राहायला पाहिजे, कसा वागायला पाहिजे हे त्याला माहिती आहे. पण तोच व्यक्ती जेव्हा US मध्ये जाईल तो वेगळा वागेल. तर त्याला माहिती आहे लातूरचं कल्चर कसं आहे, भारतातलं कल्चर कसं आहे, कसं राहायला पाहिजे. आता या सर्व घटना आणि घडामोडीवर एकंदरीत पाहत असताना तुम्हाला भारतीय म्हणून इथल्या विद्यार्थ्यांना, युवकांना काय सांगावंसं वाटतं की ते इम्प्रूव्ह द कल्चर, क्वालिटी, एज्युकेशनल, नंतर वेगवेगळे गेम्स काय यामध्ये? की मला असं वाटतं की माणूस फक्त कलेक्टर झाला करणारे होते, तर तुम्ही फोकस करायला पाहिजे. कारण असं नसतं की तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज केल्यामुळे तुमचा काही परफॉर्मन्स कमी होणार आहे. ऍक्च्युली मला असं वाटतं की त्यामुळे तुमचं परफॉर्मन्स वाढेल, तुमचं एक व्हिजन चांगलं होईल, तुम्हाला एखाद्या इश्यूचं अंडरस्टँडिंग चांगलं होईल आणि तुमचे मार्क्स नक्कीच वाढतील. असं नाही की हे केलं तर हे कमी होईल. इट्स नॉट की म्हणजे सी सॉ सारखं नाही आहे. आणि त्याच्यामुळे फायदा होईल आणि हे लोकांना कळालेलं आहे. हळूहळू चेंजेस होतील. इव्हन स्कूलमध्ये पण आता करिक्युलममध्ये चेंजेस होत आहेत. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी त्याच्यामध्ये पण तोच फोकस आहे की ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ अ पर्सन इज इम्पॉर्टंट. आता जसं कॉलेजमध्ये पूर्वी सायन्स स्ट्रीममध्ये फक्त सायन्सचे सब्जेक्ट देता येत होते. आता ते म्हणतात की वाय शुड यू गेट रेस्ट्रिक्टेड. एक सायन्सचा विद्यार्थी तो म्हणतो की मला सोशॉलॉजीचा सब्जेक्ट करायचा आहे, तो 1-2 कोर्सेस सोशॉलॉजीचे घेईल, तो कॉमर्सचे घेईल. त्यामुळे कोणी म्युझिक घेईल, कोणी आर्ट्समध्ये काही घेईल. आय थिंक थिंग्स आर चेंजिंग. आता या सर्व गोष्टीचा विचार करत असताना म्हणजे थोडं एक वेगळा विषय, वेड्या माणसाचं प्रमाण हे जगामध्ये वाढत चाललेलं आहे, भारतामध्ये सुद्धा वाढत चाललेलं आहे. त्याला एकाकीपणा हे कारणीभूत असेल का समाज व्यवस्था कारणीभूत असेल? तुम्हाला जाणवते का सर म्हणजे हे की एक म्हणजे अरोगन्सी, मेंटल, लहान मुलाची ग्रोथ, वेगवेगळे प्रॉब्लेम होत चाललेले आहेत सर? नक्कीच प्रॉब्लेम आहे. कारण काय झालेलं आहे, आता एक्झाम्पल देतो. जसं लातूरमध्ये पूर्वी गणपती जेव्हा बसायचे तेव्हा आम्ही लहानपणी पिक्चर दाखवत आहेत म्हणून
तिथे जमा व्हायचो. म्हणजे कमीत कमी 100 लोक 200 लोक तिथे बसायचे. त्यामुळे यू वर टुगेदर फॉर दोज 3 hours. पुन्हा टीव्ही आला. त्यानंतर टीव्ही आला तर मग फक्त 20-25 लोक बसायला चालू झालं. पुन्हा सगळ्यांच्या घरात टीव्ही आला तर फॅमिली बसायला सुरू केली. आता काय झालं, तुम्ही सोशल मीडियाला, आता मला कोणाचीच गरज नाही, मी एकटाच बघत बसतो. म्हणजे तो जो मोठ्या ग्रुप पासून तुम्ही इंडिव्हिज्युअलिस्टिक होता. तुम्हाला असं वाटत नाही की मला माणसाची गरज नाही, मला माझा मोबाईल, मला सोशल मीडिया त्याच्यावर भेटलं की आय एम फाईन. पण ऑफकोर्स त्याचे आता रिपरक्युशन्स हे दिसत आहेत. आता जसं डेव्हलप कंट्रीजमध्ये, आता युरोपियन कंट्रीजमध्ये हे इट्स अ व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटी. आपण कसं समाज व्यवस्था हे बोलतो, ते म्हणतात नाही, इंडिव्हिज्युअल्स ग्रोथ इज सोसायटीज ग्रोथ. आपण म्हणतो सोसायटीज ग्रोथ इज इंडिव्हिज्युअल ग्रोथ. आय थिंक दॅट इज द बेसिक डिफरन्स. आपण सोसायटीला जास्त महत्त्व देतो. आपला इंटरेस्ट हा सोसायटीच्या खाली असतो, तिथे सोसायटीच्या वर इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट असतो. सो दॅट इज द डिफरन्स. त्याच्यामध्ये डिप्रेशनचे त्यांचे हे चालू झालेले आहेत. पण त्याच्यासाठी सोल्युशन काढत आहेत. त्यांना एक रिअलायझेशन आहे की काय करायला पाहिजे. आता आपल्याला जिल्हा परिषद सीओ, कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी त्या पद्धतीनं फॉरेन सर्व्हिसेस मध्ये काही प्रमोशन्स असतात का? आपण कुठल्या प्रमोशन पर्यंत पोहोचू शकता किंवा त्याला काय म्हणजे रूल्स असतात? फॉरेन सर्व्हिसमध्ये बेसिकली आम्ही एम्बसीज मध्ये काम करतो. तिथे वी स्टार्ट एज थर्ड सेक्रेटरी, सेकंड सेक्रेटरी, फर्स्ट सेक्रेटरी, आणि पुन्हा काउन्सिलर, आणि पुन्हा अँबॅसिडर. असं अँबॅसिडर इज बेसिकली द हायेस्ट पोझिशन दॅट यू कॅन डू इन एनी एम्बसी. पण जेव्हा आम्ही विदेश मंत्रालयामध्ये इंडियामध्ये येतो तर तेव्हाची हायरार्की ही बाकीची असते, जसं अंडर सेक्रेटरी, डायरेक्टर, जॉईंट सेक्रेटरी, ऍडिशनल सेक्रेटरी, सेक्रेटरी. तर आमचं म्हणजे डेसिग्नेशन बदलत राहतं. याशिवाय आपल्याला काही सांगावंसं वाटतंय का सर, वेगळं एक्सक्लुझिव्ह, की तुमच्या ह्या जडणघडणीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये कालचं लातूर, आजचं लातूर, उद्याचं लातूर या संदर्भात एक 2 मिनिटं 1 मिनिट आपण काहीतरी बोलावं असं मला वाटतंय. मला फक्त एवढंच सांगावं वाटतं की विद्यार्थ्यांना की स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. आपण लातूरचे विद्यार्थी कशातच कमी नाही आहे. आय थिंक वी कॅन डू एनिथिंग. आणि लातूरची खरीच डेव्हलपमेंट झालेली आहे. कारण मी दरवर्षी येतो, लातूरचा प्रोग्रेस खूप झालेला आहे. म्हणजे असं वाटत नाही की लातूर इज समथिंग लेस देन एनी मेट्रो सिटी. प्रत्येक गोष्ट इथे अवेलेबल आहे. आणि इट्स अ व्हेरी, म्हणजे तुम्हाला ते रुरल प्लस अर्बन हे असं दोन्ही कॉम्बिनेशन हे लातूरमध्ये दिसायला भेटतं. आणि आय थिंक वी शुड कीप दॅट कल्चर, दॅट ब्युटी. आणि धन्यवाद. थँक्यू. आपला बिझी शेड्यूल असताना तुम्ही माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला किंवा छोट्या चॅनलला आपण बोललात. सरांनी मला म्हणजे मी त्यांना विनंती करतो की माझी विनंती सराकडे, सराची विनंती किंवा ऑर्डर तुम्हाला, आणि तुम्ही आम्हाला बोललात. आता तुम्हाला इंटरनॅशनल पर्सनॅलिटी काय करायचं मला म्हणून त्याच्या फेसबुक आणि युट्यूब असं न करता तुम्ही वेळ दिला, तुमचं अनमोल अशा प्रकारचे विचार सांगितलात त्याबद्दल खूप खूप आभार. भविष्यात लातूरचं, भारताचं नाव लौकिक आपण वाढवावा. मेरा भारत बदल रहा है ही जी तुम्ही म्हटला, तर तेच आपल्याही हातून या कामामध्ये देशाची उंची वाढावी एवढीच परमपित्याच्या चरणी प्रार्थना. आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.